नमस्कार, मी स्नेहल वेलणकर. सुंदर हिरवे वृक्ष पाहून माणसांना आनंद होतो, पण हा माणूस असा आहे की ज्यांना बघून वृक्षांना आनंद होतो, कारण हा आहे वृक्ष सखा. श्रीवर्धनच्या अलीकडे 9 किलोमीटरवर एक गाव आहे, वडगर पांगळोली. या गावात हजारो वृक्षांसोबत हा माणूस राहतो. इथे सगळे त्यांना जोशी काका म्हणून ओळखतात. त्यांचं स्वतःचं असं एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबात हिरव्या सदस्यांची संख्या खूप मोठी आहे. 25 एकर जमिनीवर 4000 पेक्षा जास्ती वृक्ष त्यांनी लावले आहेत आणि त्या वृक्षांशी त्यांचं नातं अगदी वेगळं आहे. काय कसा आहेस? छान दिसतोयस. आता तुला इथे छानपैकी तयार केलाय बघ. आता काय तुला त्रास नाही ना? काय म्हणला? गुड. खूप छान आहेस तू, एकदम मस्त. काका स्वतः कॉस्मिक हिलर आहेतच आणि ते झाडांनाही हिलिंग देतात. ते नुसते झाडांच्या जवळ गेले तरी झाडांचा ऑरा बदलतो आणि हे आपल्याला सध्याच्या ऑरा टेक्नॉलॉजी डिव्हाइसेस ही शास्त्रीय पद्धतीने पाहता येते. इकडची झाडी खूप ताजेतवानी आहेत, फुलंही सुंदर आहेत. कोकणाच्या वातावरणात एरवी टिकूच शकणार नाही अशी झाडेही त्यांनी त्यांच्या आश्रमात लावली आहेत. हे रुद्राक्षाचं झाड आहे. ही झाडं साधारण हिमालयातच येतात, पण आपल्याकडे ती लागलेली आहेत. आपल्याकडे तिन्ही जाती आहेत, म्हणजे रुद्राक्ष आहे, भद्राक्ष पण आहे आणि बंद्राक्ष पण आहे. आणि ही झाडं संस्कार करून इथे लावली आहेत. हे कृष्णांगुरू झाड आहे. हे आसामवरून आम्ही इथं आणलंय आणि कोकणात ते लागत नाही, पण आम्ही त्याच्यात संस्कार केलेत आणि हे झाड या ठिकाणी लावलंय आमच्या गुरूंच्या सांगण्याप्रमाणे. या संस्कारांसाठी लागणारे विविध मंत्रांचाही त्यांचा अभ्यास आहे. तसेच वृक्षायुर्वेद, वनस्पतीशास्त्र, मंत्रशास्त्र, ज्योतिषशास्त्राचाही त्यांचा अभ्यास आहे. मंत्रांचा झाडांवर परिणाम होतो, मात्र ते मंत्र आपल्याला योग्य पद्धतीने म्हणावे लागतात. ओम नमो भूदेव भूदेव प्रसीदतु मम गृहे धनान्यम आरोग्यम देहि सर्वदा स्वाहा. ओम नमो भूदेव भूदेव प्रसीदतु मम गृहे धनान्यम आरोग्यम देहि सर्वदा स्वाहा. ओम भूः ओम भुवः ओम स्वाहा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम भूर्भुवः स्वाहा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि यो यो न प्रचोदयात्. आपण आता तो मंत्र घेणार आहोत. ओम धन धन्वंतरे नमः. ओम धन धन्वंतरे सर्व रोग प्रशमनी सर्व व्याधी प्रशमनी नमः स्वाहा. हा मंत्र आपण जसं लहान मुलांना संस्कार करतो, म्हणजे मुंज करतो. ब्राह्मणांमध्ये किंवा इतर समाजात सुद्धा मुंज केली जाते. त्या मुंजीमध्ये जे संस्कार करतो आपण, तसेच संस्कार आपण या मंत्राने त्या झाडांवरती करणार आहोत. ते संस्कार का करायचे तर त्या झाडांमध्ये असणारे गुणधर्म जे आहेत ते खूप चांगल्या प्रकारे वाढतात आणि प्युअर आणि शुअर मिळतात. म्हणून हे संस्कार करायचे, म्हणून हा मंत्र म्हणायचा. त्या दिवशी एक नाथ संप्रदाय व्यक्ती माझ्याकडे आली आणि मला म्हणली चल. मी गेलो त्यांच्याबरोबर, कारण त्यांना वनस्पतींची भरपूर माहिती होती. ते रस्त्याने जाताना किंवा आम्ही जंगलात फिरताना ते एखाद्या वनस्पतीसमोर उभे राहायचे, डोळे मिटायचे आणि ते वनस्पतीला विचारायचे की अगं तुझा उपयोग काय, आणि ती वनस्पती त्यांना सांगायची ध्यानामध्ये. नंतर ते आम्हाला सांगायचे की वनस्पतीने असं सांगितलं की माझा असा असा उपयोग आहे. मग मी घरी आल्यानंतर ती वनस्पतींनी जे सांगितलं असेल ते व्हेरीफाय करून बघायचो मी, आणि आश्चर्याचे धक्के बसायचे, कारण वनस्पतीने त्यांना जे सांगितलेलं असायचं तसंच त्या पुस्तकात असायचं. अशा अनेक वनस्पतींबद्दल त्यांनी मला माहिती दिली. जोशी काका म्हणजे सगळ्यांना पडलेलं एक कोडच आहे. एवढं अफाट काम
एखादा माणूस कसा काय करू शकतो हे आपल्याला असंच वाटत राहतं. जोशी काकांना गुरूंची दीक्षा मिळाली आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्याला एक कलाटणीच मिळाली. त्यांचं आयुष्य पार बदलून गेलं. त्यांच्याबरोबरच आम्हा कुटुंबाचंही आयुष्य बदललं. जोशी काकांनी गुरूंच्या आज्ञेनुसार अनेक साधना केल्या, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तपश्चर्या केल्या आणि तसंच गुरूंबरोबर अनेक वनांमध्ये फिरून भरपूर वनस्पतींची माहिती मिळवली. गुरुची सेवा काय असते हे मला तिथे गेल्यानंतर कळलं. गुरुजी आम्हाला त्यांच्या जटा साफ करायला सांगायचे. मग मी एका बाजूला आणि माझा दुसरा एक गुरुभाऊ होता तो एका बाजूला. आम्ही दोघं जण त्या जटा साफ करायचो. त्या जटा साफ करता करता गुरुजी आम्हाला भरपूर ज्ञान द्यायचे, खूप काही विषयावर सांगायचे आम्हाला. पण या सगळ्या कारकिर्दीमध्ये, या 30 वर्षामध्ये मी गुरुला कधीही का हा प्रश्न विचारला नाही. आणि त्यामुळे गुरुनी मला भरघोस दिलं, भरपूर दिलं. अमरकंटक जंगलामध्ये मी अभ्यासासाठी गेलो असताना आतमध्ये गेलो आणि रस्ता चुकलो, पुन्हा बाहेर यायचं. त्यावेळेला मग गुरुजींनी मला सांगितलं होतं की अरे तू जेव्हा रस्ता चुकशील जंगलात गेल्यानंतर, तर तिथे गेल्यानंतर तू झाडांना विनंती कर, झाडाच्या खाली बस आणि त्याला विनंती कर. मी झाडाखाली बसलो आणि विनंती केली की बाबा मी असा असा रस्ता चुकलोय. 5 मिनिटानंतर त्याच झाडाची सगळ्यात शेवटची वरची फांदी हलायला लागली. मग ती बघता बघता दुसऱ्या झाडाकडे बघितलं, तिथलाही वरचा शेंडा हलायला लागला, तिसऱ्या झाडाचा शेंडा हलायला लागला. असं करता 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 ते त्या झाडाला मी फॉलो करत गेलो जे हलणारे शेंडे होते तिथे. आणि 15 मिनिटांमध्ये मी साधारण रस्त्यावर येऊन थांबलो आणि मला रस्ता सापडला. असे अनेक गोष्टी अनेकदा घडलेल्या आहेत. नाथ संप्रदायातल्या गुरूंकडून जोशी काकांनी खूप ज्ञान मिळवलं, भरपूर अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी गुरूंना विचारलं की मी गुरुदक्षिणा आता काय देऊ. गुरु हसले आणि म्हणाले, एकच कर बेटा, की हे जे तू ज्ञान माझ्याकडनं घेतलेलं आहेस त्याचं प्रत्यक्षात उतरवते ज्ञान आणि ते मला दाखव. जोशी काकांनी निश्चय केला की आता आपण हे ज्ञान प्रत्यक्षात उतरवायचं, वनस्पती सगळीकडे लावायच्या, त्यांनी सांगितलेल्या वनस्पतींचं ज्ञान सर्वांपर्यंत पोचवायचं असं त्यांनी ठरवलं. आणि शेवटी अखेरीस अनेक जमिनी बघून शेवटी ही जमीन निश्चित केली. जागा तर घेतली, वडगर पांगलोली, तालुका श्रीवर्धन, जिल्हा रायगड या इथे ही जागा घेतली. जागेत जेव्हा पहिल्यांदा मी आलो त्यावेळेला प्रचंड गवत आणि झाडी भरपूर होती. झाडी म्हणण्यापेक्षा दगड भरपूर होती. पण 2 मिनिटं उभा राहिलो, विचार केला की आपल्याला हे सगळं करायचंय. आणि मग ठरवलं मनाशी, शेतकऱ्याचा मुलगा असल्या कारणाने आणि आईचे संस्कार होते माझ्यावरती आणि गुरुंनी दिलेली जिद्द होती की हे करायलाच पाहिजे, आपल्याला करायचंय. मग मी उभा राहिलो आणि मग प्रवास माझा सुरू झाला. रोज स्वतः जवळजवळ 12 तास मी काम करायचो. त्या दरम्यानमध्ये मला इथे एक वडघर पांगलोलीपासून मेंदडी नावाचं गाव आहे, तिथं संपूर्ण आदिवासी समाज आहे. त्या आदिवासी समाजामधल्या काही लोकांना मी भेटलो. त्यामध्ये विशेष उल्लेख करायचा असेल तर जाण्या म्हणून एक होता, गजा होता, लक्षा होता, गजानन होता, हे सगळे मंडळी भरपूर होती. मग त्यांना भेटलो मी, त्यांना सांगितलं की मी असा असा प्रकल्प इथं करतोय आणि तुमची मला मदत पाहिजे. त्या लोकांनी लगेच तयारी दाखवली. म्हणजे विशेष मला वाटलं की आदिवासी लोकांनी सुद्धा मला मदत करण्याची तयारी दाखवली आणि अशा तऱ्हेने हे अनेक आदिवासी या इथे कामाला लागले. हे सगळं करत असताना बांधकाम तर पाहिजे, राहायला जागा पाहिजे, पण त्याच्या आधी सुद्धा मी एकटा ह्या जंगलामध्ये रात्र मी इथे राहिलेलो आहे. माझी बायको, माझी मुलं त्या दरम्यानमध्ये इथे यायची, पण आम्ही उघड्यावरती, म्हणजे आमच्या डोक्यावरती छत नव्हतं, घर नव्हतं आणि आम्ही असे जंगलामध्ये छानपैकी रात्र आम्ही झोपायचो छानपैकी. आम्हाला काही त्रास नाही झाला. पण गोष्ट अशी सांगायची म्हणजे की ही जिद्द पाहिजे. म्हणजे लोक म्हणायचे की तुम्ही एकटं नका झोपू, इथे जनावर आहेत. पण खरं सांगायचं तर कृपा असते गुरुची, त्याच्यामध्ये आम्हाला कुठल्याही जनावरांनी, म्हणजे इतक्या वर्षामध्ये साध्या विंचवाने सुद्धा आम्हाला कधी त्रास दिला नाही. एकदा अगदी सुरुवातीचे दिवस आणि काही माल येणार होता बांधकामासाठी आणि म्हणून जोशी काका इथे थांबले होते. जोशी काका थांबलेले असताना नेहमीच्या प्रमाणे माल काही वेळेवर आला नाही. रात्र झाली, पाऊस धुवाधार पडायला लागला. जोशी काका आंब्याच्या झाडाखाली बसले आणि तरी माल काही आला नाही. शेवटी वाट बघून
तिथेच चटईवर अंथरून आडवे झाले आणि अखेर त्या चटईचाही काही उपयोग होईना. पावसाच्या माऱ्यात शेवटी चटई अंगावर घेऊन ती रात्र जोशी काकांनी अशीच काढली. असे अनेक प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडले, पण त्या कुठल्याही प्रसंगांना न डगमगता जोशी काकांनी हा प्रकल्प उभा केलाय. आणि हा सगळा प्रकल्प हा स्वतःसाठी नाही हो केलेला, हा प्रकल्प आपल्या सगळ्यांसाठी केलेला आहे. आपल्या सगळ्यांना अनेक वनस्पती ज्या माहिती नाहीत त्याची माहिती मिळावी, दुर्मिळ वनस्पती लोकांना बघायला मिळाव्या, ही तळमळ आहे त्यांची. आता घर तर बांधायला पाहिजे, पाणी नाही, बोरिंग आम्ही केलेलं नव्हतं त्यावेळेला. मग त्यावेळेला आम्ही काय केलं की मी एक हिरो होंडा गाडी घेतली आणि त्याच्यावरनं आम्ही पाणी आणायचो म्हसळा किंवा श्रीवर्धनवरनं. मग ती हिरो होंडा एक महिनाभर म्हणजे रोज साधारण 8 ते 10 खेपा मी म्हसळा किंवा श्रीवर्धनला करायचो आणि टाकी भरायचं. टाकी भरली किंवा बांधकाम सुरू करायचो. अशा तऱ्हेचा हा खडतर प्रवास. एकीकडे आदिवासी लोक दगडं फोडतायत, एकीकडे लेवल करतायत. ती लेवल झाल्यानंतर आम्ही झाडं लावतोय, झाडांना पाणी घालायचं तर आम्ही गाडीवरनं म्हणजे हिरो होंडा जी माझी गाडी होती त्याच्यावरनं आम्ही पाणी आणतोय, ते झाडांना आम्ही घालतोय. आणि मग हे सगळं करता करता असं लक्षात आलं की आपल्याला पाण्याची खूप गरज आहे आणि पाणी आपल्याला भरपूर लागतं आहे. मग आम्ही असा विचार केला की आपण इथं बोर मारलं पाहिजे आणि मग आम्ही इथे बोरिंग मारलं. सांगायचं म्हणजे एक बघा गुरुकृपा स्वामी कृपा किती असते ती, की आम्हाला बोरिंगला भरपूर पाणी लागलं. आधी हापसा होता म्हणजे पंप होता, त्या पंपामध्ये आम्ही बादल्या भरायचो आणि झाडांना घालायचो. मग पुढे लाईट आले, मग मोटर बसली, मग झाडं लावली. पण जशी आम्ही लेवल करत गेलो, खूप खडतर प्रवास 12-12 तास आम्हाला इथे काम करायला लागायचं. गुरुकडून मिळालेले ज्ञान, ग्रंथांचा तसेच ज्योतिषशास्त्राचा अभ्यास या साऱ्याचा परिपाक म्हणजे त्यांनी बसवलेले राशी नक्षत्रवन. प्रत्येक राशीचं नक्षत्र आणि त्याचे आराध्य वृक्ष पूर्वीच ऋषीमुनींनी शोधून काढले, पण ते प्रत्यक्ष शास्त्रीय पद्धतीने इथे लावण्यात आले आहेत. आपण आता नक्षत्रवनात उभे आहोत. त्या नक्षत्रवनातला हा तूळ राशीचा स्वाती नक्षत्राचा हा अर्जुन साल म्हणजे अर्जुन हे झाड आहे. ह्या झाडाचा उपयोग असा आहे की ह्याची जी साल आहे ह्याच्यापासून अर्जुन साल घनवटी ह्या गोळ्या खूप छान बनवतात आणि त्या गोळ्यांपासून हृदयरोग ज्यांना आहे त्यांच्यासाठी खूप चांगला आहे. दुसरी गोष्ट अर्जुनारिष्ट पण चांगलं बनवलं जातं ह्याच्यापासून. असा हा वस्ताद वृक्ष आहे. हा कन्या राशीचा उत्तरा नक्षत्राचा हा वृक्ष आहे. पायरी, याला पायर असं म्हणतात. म्हणजे लोकांना असं वाटलं पायरी म्हणजे आंबा नव्हे, हा पायर नावाचा वृक्ष आहे. याच्या पानांचा रस म्हणजे आपल्याला समजा शिब झाली अंगावरती किंवा त्याला असं म्हणतो की पांढरे डाग पडतात, त्या पांढऱ्या डागांवरती या पानांचा रस खूप उपयुक्त आहे. दुसरी गोष्ट, या पानांचा काढा जर केला आणि काढा जर तो पोटामध्ये घेतला तर जे लोक सिगरेट पितात किंवा ज्यांनी लंग्स खराब होतात अशांसाठी सुद्धा याचा काढा खूप सुंदर आहे. बरेच वर्ष आम्ही डॉक्टर म्हणून काका जोशींचे जे शास्त्रीय प्रयोग चाललेले आहेत नक्षत्रवना संदर्भात, त्या संदर्भात तपासणी करायला आम्ही इथे येतो. नक्षत्रवनात साधक बसल्यानंतर त्यांचा जो काही त्यांच्या शरीरावर फरक पडतो तो आम्ही तपासतो आणि ऍज अ डॉक्टर म्हणून शास्त्रीय दृष्ट्या त्याचा डाटा ठेवतो. खूप छान, शांत वाटलं, अतिशय छान, प्रसन्न वाटलं. काकांनी सन 2000 पासून जनहितार्थ या केंद्रामध्ये वनौषधी वृक्षांची लागवड व अक्कलकोट स्वामी समर्थांचा मठ असा दुहेरी स्त्रोत लोकांसाठी सुरू केला. पंचक्रोशीतून व महाराष्ट्रातून आणि देश परदेशातून असंख्य भाविक आणि अभ्यासक या केंद्रामध्ये येतात आणि काकांचं मार्गदर्शनही घेतात. आणि म्हणून ह्या केंद्रामध्ये काकांनी विश्वस्त मंडळाची स्थापना केलेली आहे. मी या विश्वस्त मंडळाचा कार्याध्यक्ष नात्याने प्रशासकीय बाबी संपूर्ण हाताळतो. ही मूर्ती जयपूरला पहिल्यांदा आम्ही बघितली, मग जयपूरवरनं मुंबईत आणली आणि मग फिनिश करून इथं आली. पण ही मूर्ती 1200 किलो वजन आहे. ह्या मूर्तीचं पूर्ण संगमरवर आहे. मूर्ती जेव्हा इथं आली तेव्हा माझ्या गुरूंनी म्हणजे अगस्त्य आईंनी सांगितलं की ही मूर्ती क्रेननी किंवा इतर कुठल्याही गोष्टींनी वरती चढवायची नाहीये, तर ती व्यवस्थित खाली
खाल्लं वरती गेली पाहिजे आणि छानपैकी गेली पाहिजे. मग त्यासाठी आम्हाला इथून तिथपर्यंत साधारण आम्हाला 25 फुटाचे सागवानी जे वासे असतात मोठे ते अखंड आम्हाला शोधायला जवळजवळ 15 दिवस गेले. मग आम्ही एका ठिकाणी ते वासे आणले, ते लावले आणि त्याच्यावरती आम्ही मूर्ती चढवली. पण मूर्ती स्थापन करायची, तर मूर्ती कशी स्थापन करायची, तर माझे गुरु आहेत त्यांनी सांगितलं मला की मूर्ती स्थापन करायच्या अगोदर त्याच्या खाली म्हणजे मूर्तीच्या खाली आम्ही एक खड्डा केला होता. त्या खड्ड्यामध्ये तुला काय काय वस्तू घालायच्या आहेत. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आम्हाला त्यांनी सांगितलं की 7 समुद्राचं पाणी पाहिजे, 7 नद्यांचं पाणी पाहिजे, 18 जनावरांच्या पायाखालची माती पाहिजे, 18 वनस्पतींची पानं त्यामध्ये खाली घालायची आहेत, पंचरत्न, पंचधातू, पंचगव्य, पंचामृत असं सगळं ते एकत्र करून त्या मूर्तीच्या खाली घालायचं आणि त्याच्यावरती तुला ती मूर्ती बसवायची आहे. मूर्ती बसवताना जेव्हा मी मूर्ती आणली ती पहिल्यांदा झोपवावी लागते तांदुळामध्ये 3 दिवस आणि मग 4थ्या दिवशी ती वरती स्थापन करायची असते. मग त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा करायची असते. तर हे सगळं करत असताना ज्यावेळेला आम्ही मूर्ती सगळं ते खड्ड्यामध्ये आम्ही भरलं आणि मूर्ती आम्ही न्यायला जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला जवळजवळ 40-50 लोक होते. तसे हजारोने लोक बघायला आले होते, पण 40-50 लोक हे काम करत होते, मूर्तीवरती घेऊन जायची. मग त्यासाठी खाली रूळ घातले, सगळे व्यवस्थित विधी केले होते आम्ही. पण मूर्ती काही झालं तरी म्हणजे 11:30 आम्ही सुरुवात केली, ती जवळजवळ 2 वाजेपर्यंत मूर्ती काही वरती निघेना. मग सर्वांना म्हणलं की आपण एक काम करूया की आपल्याला असं वाटतं की स्वामींनी वरती जाऊ, पण त्यांना कसं जायचं हे विचारलं पाहिजे. आपण थोडासा आगाऊपणा करतोय, तर आपण स्वामींना विचारू की तुम्हाला वरती कसं जायचंय. म्हणून मग मी त्यांच्या समोर बसलो आणि त्यांना विनंती केली की आम्ही अज्ञान आहोत, तर तुम्ही आम्हाला कृपया सांगा की तुम्हाला वर कसं जायचंय. तर त्यांनी कानामध्ये काही गोष्टी सांगितल्या मला आणि मला म्हणले की उत्तरेकडे तोंड कर माझं आणि मला वरती घेऊन जा. सांगितलं तर आश्चर्य वाटेल तुम्हाला की मूर्ती साधारण नंतर 1.5 मिनिटामध्ये वरती येऊन, जसं काय खूप घाई झाली होती स्वामींना वरती येऊन बसण्याची, आणि पटकन मूर्ती वरती आली आणि बसली. अनेक लोकांनी ह्या गोष्टी बघितलेल्या आहेत मूर्ती स्थापनेच्या वेळेला, आणि असे खूप आपण म्हणू चमत्कार असं नाही पण हे अनुभव आम्हाला स्वामींनी इथे खूप काही दिलेत. मनुष्याच्या 84 लक्ष योनीत एक जन्म झाडाचाही असतो असे मानतात. इथे माणसंच माणसाला जपत नाही अशा काळात झाडांना सांभाळणारा आणि झाडांशी प्रेमाने बोलणारा माणूस जेव्हा म्हणतो की काटेरी झाड मला त्यांची काटेच लागू देत नाही, तेव्हा ते शास्त्रीय सत्य होते. गेले आतमध्ये हे बघ काटे, मी हात फिरवतोय बघ, पूर्ण काटे आतमध्ये बघ. अशा तऱ्हेने हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर गुरुचरणी हा सगळा प्रकल्प समर्पित झाला. हा प्रकल्प वडघर पांगरोली, तालुका श्रीवर्धन, जिल्हा रायगड या ठिकाणी हा प्रकल्प आम्ही केलेला आहे. 5,500 वृक्ष इथं आहेत. इथे चैत्यवन, शांतीवन, बोधिवन, नक्षत्रवन, गणेशपत्री वन असे अनेक वन आहेत. तुम्ही इथे या आणि निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी मुद्दाम आमच्याकडे भेट द्या.